नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले YouTube न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मंडळी, पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन देतो असं सांगून अनेक भाविकांची यापूर्वी लूट झालेली आहे. आता सुद्धा असाच एक प्रकार समोर आलाय. एका भाविकाला एका व्यक्तीनं देवाचं दर्शन लवकर घडवून आणू असं सांगत 11,000 रुपयाला लुबाडले. पंढरपूरमध्ये अशा प्रकारच्या घटना करणाऱ्यांना ना कायद्याचा धाक राहिलाय, ना देवाची भीती राहिली, ना यांनी केलेल्या पापाबाबत कोणताही पश्चाताप होतोय. त्यामुळेच अशा घटना वारंवार घडताना आढळून येत आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनावर आता मंदिर समिती प्रशासनाचं कडक लक्ष राहणार असून या संदर्भात मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सुद्धा भाविकांना आवाहन केले. दिनांक 4 जानेवारी रोजी कुणाल दीपक घरात राहणार बिलालपाडा, नालासुपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर हे भाविक आपल्या कुटुंबासह सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनाकरता आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे दर्शनासाठी शुल्क म्हणून 11,000 रुपये घेऊन भाविकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. संबंधित भाविक हे लवकर दर्शन घेणे कामी मंदिर परिसरात विचारपूस करत असताना मंदिराजवळ उभा असलेल्या लोकांनी देवाचे दर्शन घेण्याकरता किमान 7 ते 8 तास लागतील असे सांगितले. दर्शनाकरता पास मिळतो अगर कसे याबाबत चौकशी करत असताना चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पात पंढरपूर या इसमाने मंदिरात पुजारी आहे, तुमचे देवाचे दर्शन रांगेत न थांबता लवकरात लवकर घडवून आणतो असे सांगून पैसे द्यावे लागतील. 5,000 रुपयांची मंदिर समितीची पावती देतो व 6,000 रुपये मला वर द्यावे लागतील असे सांगून रोख रक्कम रुपये 11,000 स्वीकारले. त्यानंतर तुकाराम भवन येथील देणगी कार्यालयात जाऊन 5,001 रुपयाची भाविकांच्या नावे देणगी पावती करून संबंधित भाविकाला दिली. त्यानंतर मंदिराच्या उत्तर दरवाजातून प्रवेश करत असताना तेथील पोलीस अधिकारी सोपानी नितीन घोळकर यांनी चौकशी केली असता देवदर्शन करून देण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित उत्पात नावाच्या इसमावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी केली आहे. मंदिर समितीच्या वतीने असे आवाहन करण्यात येते की श्रींच्या दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दर्शन हे संपूर्णतः निशुल्क आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी कोणासही श्रींचे पदस्पर्श दर्शनासाठी आर्थिक व्यवहार करू नये असे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले. तसेच याबाबत अगोदर अनेक वेळा व आज सकाळी देखील समाज माध्यमांद्वारे त्यांनी आवाहन केले आहे.